तर सती जागृती जी आहे ते म्हणजे स्वतःमध्ये येणं आहे. अत्तदीप भव. स्वतःमध्ये येणं म्हणजे स्वतःला शोधणं आहे. सर्दीमुळे जरा बोलायला त्रास होतोय. स्वतःमध्ये येणं म्हणजे स्वतःला शोधणं आहे. आणि स्व काय आहे म्हणजे आपण कोण आहोत, आपण आपण काय आहोत हे शोधणं आहे, हे पाहणं आहे. तर आपण म्हणजे आपलं जीवन हे गुंतागुंत आहे. आणि आपल्याला जाणवतं आपले गुंतागुंत आहे म्हणूनच आपलं मन भरकटतं, चित्त भरकटतं, अस्थिर असतं, अस्वस्थ असतं, आनंदही असतो, सुखही असतं, दुःखही असतं, भरकटणं असतं, चिंता असतात, अस्थिरता असते, अस्वस्थता असते, भीती असते, आळस असतो, जडत्व असतं, चंचलता असते, कामछंद असतो, डाऊटफुल डाऊट असतो मनामध्ये, हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, आता काय करू, आता काय करू, सुचत नाही. ही विस्कळीत अवस्था आहे. आणि याच्यामध्ये ज्या गोष्टींना आपण बांधलेले असतो तिथं आपण आपोआपच येतो. म्हणजे उदाहरणार्थ आता आपलं हे सत्र चालू आहे, हे ऑनलाईन सत्र चालू आहे. आता मला बोलायचं काम आहे, मला अभ्यासाचा विषय, तुम्हाला ऐकायचं काम आहे. तर इथं आपण सहज काय म्हणतो आपलं चित्त मन थोडंसं जागेवर येऊ शकतं. पण जेव्हा त्याला काही काम नसतं, विशिष्ट काम नसतं, मग त्याची अवस्था कशी असते, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे करू की ते करू, आता काय करू. मग पोकळी जाणवते. मग कधी कधी बोर होतं. बोर्डम हा पण एक हे आहे, माणसाच्या मनाचा एक मोठी विचित्र अवस्था आहे. बोर होतं, काय करावं सुचत नाही. मग काय करावं जेव्हा सुचत नाही तेव्हा मग मग काही करायला सुरू लागतो आपण. मग घ्या इकडं पेपर पडला, मग उचला तो, नाहीतर हे हे काहीतरी उचला, काहीतरी खुटफुट करा, पेपर वाचा, नाहीतर उठा, चला इकडे जाऊन येऊ, जरा फिरून येऊ. म्हणजे फिरायला जायचं म्हणून फिरायला नाही जात, बोर झाला म्हणून फिरायला. बोर झाला म्हणून फिरायला जातो, फिरायला जायचं म्हणून फिरायला नाही जात. चला इथं बोर झालं मग तिथं जाऊ, मग तिथं पण बोर झालं मग दुसरीकडे जाऊ. असं असं ते चाललेलं असतंय आपलं. कारण एक उद्देश नसतो. जेव्हा उद्देश येतो तेव्हा उद्देशापुरतं आपण थांबतो. म्हणून काही माणसांना ध्यान करायला आवडतं. ध्यान का आवडतं, तिथे काहीतरी एक विषय मिळतो आणि चला बा तिथं आपला एक म्हणजे मन थोडं स्थिर होतं, शांत होतं, कारण एकच विषय असतो ना. पण तो विषय कायमचा राहील याची काही गॅरंटी नाही. कारण मनातले विषय सारखे बदलत असतात. मन ही गती आहे, चित्त ही गती आहे. मनात अनेक विचार आहेत, चित्तामध्ये अनेक अ, इच्छा आकांक्षा आहेत, तृष्णा आहेत, लोभ आहे, द्वेष आहे. त्याच्यामुळे ते सारखं इकडं तिकडं त्याचं पळापळ चाललेली असते. त्याला आपण चंचलता म्हणतो. स्पंदनं चपलं चित्तं. स्पंदन करतं, नेहमी कंपनं चाललेले असतात त्याच्यामध्ये, त्याची पळापळ चाललेली असते. चपळ आहे ते, चपलं चित्तं दुरख्खं. ह्या चपळ चित्ताला रक्षण करणं कठीण आहे, दुरख्खं. त्याचं निवारण करणं म्हणजे त्यातल्या ज्या काही यातना, दुःख, जी पळापळ आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, बोर आहे, बोरडम आहे, त्याचं निवारण करणं म्हणजे त्याला निर्वाणात नेणं हे कठीण असतं. दुर्निवारयन कठीण आहे त्याला निवारण करणं.
त्यामुळे फक्त एका जागी ध्यान देऊन हे प्रश्न सुटत नाहीत. हे बुद्धांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणाले, नाही, असं काहीतरी आहे की जे सर्वांगामध्ये आपल्याला आपल्या सती जागृतीचा संचार झाला पाहिजे. आधी काया, कारण कायेत उतरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. धम्मं कायेन पश्यति. कायेत उतरल्याशिवाय पुढे जाता येत नाही, म्हणून आधी काया. मग कायेत कसं उतरायचं? आन अपान. काया जी आन करते, अपान करते वर्तमानामध्ये. आणि हा विषय आपल्याला कुणी सांगण्याची गरज नाही. आता ही आपण ज्याला सती साधना म्हणतो, आनापान सती आधी जे म्हणतो, आनापान सांगण्याची गरज नाही. याला आन म्हणतात आणि याला अपान म्हणतात. ज्याचं त्याला कळतं ना. माझं मला कळतं, आता मी बोलतोय तर अपान होतंय, श्वास बाहेर पडतोय आणि मी बोलतोय. जेव्हा मी शांत बसतो तेव्हा आन चालू आहे, श्वास आत येतो. काहीतरी असं घडतंय की श्वास आत घेतला जातो, आतून आत घेतला जातो. हे कळतंय आणि प्रत्येकाला कळू शकतं. आनापान हे कुणी सांगितल्यावर करण्याची गोष्ट नाही. आनापान सती, श्वासाचं भान, श्वासाची जागृती, हे कुणी सांगण्याची गरज नाही. आपल्या जवळ आहे तो. हा जो 10-15 सेकंदाचा गॅप होता त्याच्यात जाणवलं का? शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. आणि हे नैसर्गिकपणे चाललेलं आहे. हे आपण करत नाही. श्वास आपण घेत नाही, श्वास आपण सोडत नाही. मी श्वास घेतो म्हणून येतो, मी सोडतो म्हणून जातो, असं नाही. आन अपान, कायेचं आन म्हणजे हे शरीर आतून आत श्वास घेतं, बाहेर सोडतं. हे हे जन्मापासून चालत आलेलं आहे आणि आत्तापर्यंत चालू आहे, मरेपर्यंत चालू राहील. हे चालूच आहे. आपण तिथं नाहीत. ते तिथं असणं, त्याचं भान ठेवणं, ही आनापानसती. कायेत उतरायचं असेल तर आनापानवर आधी या, असं म्हटलेलं आहे. कारण आनापानसती ही कायेत उतरण्यासाठीच आहे, म्हणजे कायानुसतीसाठी आहे. काया अनुसती. अनु म्हणजे सह, विथ. काया अनुसती, काय सह सती, त्याला म्हणतात कायानुसती किंवा काया अनुपस्सना. काय काया जशी आहे, त्याच्यात जे काही चाललेलं आहे त्याच्यासह त्याला पाहणं, पස්සना. काया अनुपस्सना. काया जिवंत आहे म्हणून जिवंत आहे का? कशावरून जाणवतंय? ते जाणवतंय. काय काहीतरी आहे, काहीतरी आहे, हे जाणवतं. तर तो जाणवणं म्हणजे वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत. आणि मुख्यतः त्याच्यामध्ये सुख दुःख जाणवतं. म्हणून वेदनानुसती, वेदना अनुसती, वेदना सह त्याची जागृती किंवा वेदनांची जागृती.
आधी नीट शब्द समजावून घेतले ना, मग प्रॅक्टिस करायला सोपं जातं. वेदना अनुसती, अनु म्हणजे सह, विथ. वेदना जेव्हा जे जे काही जाणवतं, समजा आता मला ब्लॉकेज जाणवतंय, सर्दीचं ब्लॉकेज, तो माझ्यासाठी तो सतीचाच विषय आहे. थोडा ध्यानाचा पण बनतो, सतीचा पण बनतो. पण मी बोलतोय पण, मग बोलण्याची पण सती मला असायला पाहिजे प्रॅक्टिसनं. काही हालचाली चालू आहेत, त्या जाणवतात, वेदनानुसती. त्याचे मुख्यतः जो आपला प्रॉब्लेम असतो जीवनातला, तो दुःख वेदना असतो. डिस्टर्बन्स, विचलन, अस्थिरता, अस्वस्थता, ज्याच्यामुळे चित्त विचलित होतं. विचलित असतं म्हणून दुःख असतं. तर ते जे विचलन असतं, तो आपला खरा प्रॉब्लेम असतो. मग तिथपर्यंत जावं लागतं, आणि मग हे जे आपण बोलतोय, हे विचार प्रक्रियेमुळं शब्द, तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. परंतु आपल्याला आधी कायेतून सुरुवात करावी लागते. कायेत उतरावं लागतं. धम्मपद, ज्या गाथेचा आपण आज विचार करणार आहोत, आत उतरून आपल्याला एक गोष्ट जर भय वगैरे ही गोष्ट जर जाणवत असेल आत्ता, कारण भय असलं तर भय जाणवणार, नसेल तर नाही जाणवणार. पण समजा असेल, तर ही गाथा लगेच लक्षात येईल. दंडवग्गो दुसरी गाथा आहे. धम्मपदातली 130वी गाथा आज आपण पाहतोय. सब्बे तसंति दंडस्य सब्बे सं जीवितं पियं अत्तानं उपमं कृत्वा न हनेय न घातये. कालच्या गाथेतले शब्द आहेत बरेचसे, फक्त एकच शब्द याच्यामध्ये वेगळा आलाय. तो म्हणजे काल सगळे मृत्यूला घाबरतात. सब्बे तसंती दंडस्थ, जे दंडाला म्हणजे माराला, आघाताला, त्याने तसंती म्हणजे त्रासतात, त्यांना त्रास होतो, ते घाबरतात. सर्वजण दंडाला, त्रासाला घाबरतात. सर्वजण मृत्यूला घाबरतात. मृत्यूचं भय वाटतं. सब्बे भायंती मच्छुनो. हे जाणून, हे लक्षात घेऊन, म्हणजे आपल्यासारखं इतरांना जाणून, आपल्याला भय वाटतं का? म्हणून आता मगाशी मी जो प्रश्न विचारला, आत्ता भय आहे का? जर असेल, हा, मग भय आहे. आपल्यामध्ये जीव आहे, जिवंतपणा आहे, आणि आपण घाबरतो. कशाला तरी घाबरतो, कशाची तरी भीती आहे. कधी कधी कशाची भीती हे कळत नाही, त्याला म्हणजे अनामिक भीती ज्याला म्हणतात, अनामिक भय. तर ते भय अं, काय होतात ना, भीती मनात बसलेली असते. काही लोकांच्यात अनेक वर्षांची ती भीती मनात बसलेली असते. तो प्रसंग आठवला की भीती निर्माण होते. म्हणजे तो विचार डोक्यात आला की चित्त निर्माण होतं, म्हणजे भय निर्माण होतं. त्याच्यासारखी दुसरी गोष्ट पाहिली का भय निर्माण होतं. एखाद्याला एखाद्याला कोणी मारताना पाहिलं की आपल्याला, अरे आपल्याला असंच मारलं होतं, याची आठवण येते आणि आपल्याला भय निर्माण होतो. म्हणजे माणसामध्ये ती एक ही आहे, म्हणजे कुठल्याही प्राण्यामध्ये देखील, त्याला एखादी गोष्ट पाहिली, ऐकली किंवा आठवली, तर त्या त्याला त्याची आठवण येते, जो त्रास त्याला कधीतरी झालेला आहे. म्हणून आपण सिनेमा पाहताना, बघा उदाहरणार्थ, सिनेमा पाहताना आपण काय करतो, तो जो समोरचं जे दृश्य असतं ना,
त्या दृश्याला आपण लगेच अशी प्रतिक्रिया देतो, जणू काय ते जिवंत दृश्य आहे. आणि तर असं का होतं? समजा मारामारी चाललेली आहे, तर आपल्याला पण एक अशी कधी-कधी अशी उर्मी येते. कधी-कधी असा उत्साह येतो, की अरे हां, असं आपल्याला पण मारता आलं पाहिजे. कारण आपलं मन, चित्त तसं इच्छा धरून आहे, की आपल्याला असं मारता आलं पाहिजे. किंवा ज्याला जास्त मार बसतो, "अरे, अरे, त्याला मारलं, त्याला असं मारायला नको." तर आपण कधी ह्याच्या जागी आपल्याला पाहतो, कधी त्याच्या जागी आपल्याला पाहतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये रमतो. कारण ते चित्र, तो प्रसंग आपल्यामध्ये त्या भावना, ते चित्त निर्माण करतं, त्या भावना निर्माण करतं आणि आपण खरं म्हणजे त्याच्यात नाही रमत, आपण आपल्या भावनांमध्ये रमलेलो असतो. आपण आपल्यामध्ये येतो आपण. म्हणून आपल्या आत असं काही म्हणजे समोर विनोद झाला की आत हसतो. विनोदाला हसत नाही आपण. अरे असं असं आपल्याला आपल्याला काहीतरी असं वाटतं की जे विसंगत आहे. कारण जी गोष्ट जास्त विसंगत किंवा विचित्र असते, विचित्र. म्हणजे तसं ते सत्य नसते, परंतु कल्पनेला त्यातलं जे विचित्रपणा आहे, तो विचित्रपणा असा लक्षात येतो आणि आपण हसतो. तर अ, काय म्हणतात ते त्याच्याशी तादात्म्य असं म्हटलेलं आहे. तादात्म्य जे समोर दिसतं किंवा जे आठवतं त्याच्यात आपलं मन एकरूप होतं आणि तशा प्रकारचं ते तशा प्रकारची भावना निर्माण होते. आपण भयाबद्दल विचार करत होतो. भयकारक अशी एखादी गोष्ट आपल्या जीवनात जर घडलेली असेल आणि प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी घडलेली असते. लहानपणी असेल किंवा तरुणपणी असेल किंवा म्हातारपणी असेल, कधी असेल आणि ज्याचा ज्याचा आपल्यावर जास्त आघात झालेला असतो, ती गोष्ट आपल्याला पटकन आपल्यामध्ये भय निर्माण करते आणि तसा काही प्रसंग आपल्याला दिसला, तर भय निर्माण होतं किंवा अ, एखादी गोष्ट जर त्रासदायक असेल, एखादी वस्तू समजा त्रासदायक एखादा पदार्थ त्रासदायक असेल, तर तो पदार्थ पाहूनच आपल्याला हे होतं, काय म्हणतात शिरशिरी येते किंवा एखाद्या एखाद्या पदार्थाची आपल्याला समजा का चीड असेल, की तो आवडत नाही. तर तो पदार्थ पाहिल्याबरोबर आपल्यामध्ये चीड निर्माण होऊ शकते. जर आपल्याला सती नसेल तर. लगेच रिॲक्शन येते आणि एखादा पदार्थ आवडला, तर लगेच आपल्या तोंडाला पाणी येऊ शकतं. आपोआप नॅचरली किंवा तिकडे आपण जाऊ शकतो. लगेच धाव घेतो. तर समजा भय जर निर्माण होत असेल, असं उदाहरण कारण आपण गाठीशी संबंधित विचार करतो. जर भय निर्माण होत असेल, एखाद्या एखादा प्रसंगाचा आठवा आपला प्रसंग. आपल्या जीवनातला एखादा प्रसंग आठवा आणि ज्याला आपण खूप घाबरलेलो आहोत. जीवघेणा एखादा प्रसंग असेल किंवा कुणाचा मार असेल, कुणाची शिवीगाळ असेल, कोणी अपमान केलेला असेल, कोणी आपलं नुकसान केलेलं असेल, का दंडाने मारलेला असेल, दांडक्यानं मारलेला असेल. ही गाथा काय सभ्ये तसंती दंडस्स दंडानं मारलेला असेल, दांडक्यानं चोपलेलं असेल किंवा कधी-कधी बघा शिक्षक पूर्वी मारायचे. तर त्या शिक्षकाच्या छडीची आठवण आली तरी लगेच पोरं सरळ होतात.
अरे ते अमुक सर आले आता ते, आणि त्यांच्या हातात ते दांडका आहे, तर पोरं एकदम अलर्ट होतात, इकडे तिकडे लगेच, म्हणजे काय म्हणतात, जाग्यावर येतात. म्हणजे अं, त्यांना ती शिक्षा त्यांना सरळ करते, जणू काय त्या क्षणी अलर्ट करते. एखादी गोष्ट पाहिली का मनामध्ये ते भावना निर्माण होते. तसं भय निर्माण, दांडक्याचं जर भय निर्माण होते याची जर आपल्याला अनुभव असेल, तर मग ही गाथा बघा. सभ्ये तसंती दंडस, सगळे दंडाला घाबरतात, माराला घाबरतात, आघाताला घाबरतात, शिक्षेला घाबरतात. का? सभ्ये सं जीवितं पियं, प्रत्येकाला, ज्याला त्याला आपला जीव प्यारा असतो, प्रिय असतो. जीवितं पियं, आपला जीव त्याला प्यारा असतो, म्हणून तो घाबरतो. कालच्या गाथेमध्ये त्याला मृत्यूचं भय असतं, म्हणून ते दांडक्याला, कारण मरायचं नसतंय, म्हणून सभ्ये भायंती मच्छुनूस, तो सगळे मृत्यूला घाबरतात, म्हणून माराला घाबरतात, म्हणून शिक्षेला घाबरतात, म्हणून भय भय त्याच्यामुळे आहे, मृत्यूचं भय, म्हणून शिक्षेचं भय, म्हणून दंडाचं भय. का? जीवितं पियं, जीवन हे प्रिय असतं, जगणं प्रिय असतं, प्रत्येकाला जगायचं असतं, मनुष्य असो नाही तर प्राणी मात्र असो. स्वतःला, मग असं म्हटलेलं आहे की स्वतः स्वतः जसं म्हणून आपण मगाशी जे वेगवेगळे उदाहरणं पाहिली, सिनेमातलं घ्या किंवा प्रत्यक्ष आपल्या जीवनातली उदाहरणं घ्या, स्वतःला त्यामध्ये पाहून आपण कसे घाबरलो, मारताना, मार खाल्ल्यावर आपण कसे घाबरलो, जेव्हा आपल्याला कोणी दमदाटी केली, आपण कसे विचलित झालो जेव्हा आपल्याला कोणी शिव्या दिल्या, आपल्यावर जसा तो प्रसंग आल्यावर आपली जशी अवस्था होते, ते लक्षात घ्या असं म्हटलेलं आहे. आणि हे लक्षात घेऊन अत्तानंग उपमं कृत्वा, स्वतःला त्यामध्ये पाहून, न हनेय न घातये, हानी करू नका, घात करू नका, कोणाचा जीव हिरावून घेऊ नका, कारण त्याला जीवन प्रिय आहे, त्याला जगणं प्रिय आहे, आणि तुम्ही त्याला मारणार, तुम्ही त्याला कापणार, तुम्ही त्याचा आहार म्हणून उपयोग करणार, तर त्याची तर हानी आहेच. तो तर काय म्हणतात, अं, त्याला जर मारून टाकलं तर त्याचं तर जीवन संपलं, किंवा त्याला दांडकाने मारलं तर त्याला तर त्रास होणारच आहे, परंतु जो हे करतो तोही सुटत नाही. दांडक्यानं मारणारा पण सुटत नाही, ज्याला मारतो त्याला तर त्रास आहे, पण मारणारा पण सुटत नाही. हे आपण काल पाहिलं. कारण जो अशी कृती करतो, म्हणजे जसं आता पहिलं पाणातिपात, पाणातिपाता वेरमणी आपण म्हणतो ना, प्राणीमात्राच्या हिंसेपासून मी अलिप्त राहील. तर हे का अलिप्त राहायचं? तर त्याचं कारण हे आहे. बाहेरचं कारण हे आहे की तो दंडाला घाबरतो, तो माराला घाबरतो, तो अं, त्याच्या जर त्याला जर काय म्हणतात, त्याचं जर जीवनच हिरावून घेतलं, तर त्याला पिस्तूल दाखवला किंवा त्याला दांडकं दाखवलं किंवा चाकू दाखवला, आणि किंवा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तर तो मृत्यूला घाबरतो. का? तर त्याला जीवन प्रिय आहे. कारण आपण सुद्धा, आपल्याला जेव्हा कोणी मारतं तेव्हा आपल्याला आपला जीव वाचवायची आपल्याला इच्छा निर्माण होते. तर मग स्वतःच्या अनुभवातून दुसऱ्याचा अनुभव पहा, दुसऱ्याचा त्रास पहा, असंही गाथा सांगते. हे जर ही संवेदनशीलता जर आपल्यामध्ये आली, आणि हे कधी येते, ही संवेदनशीलता कधी येऊ शकते, जर आपण आपल्याशी जागृतीनं जोडलेले असू तर.
सती असेल तर, आपण आपल्याशी कनेक्टेड असू तर, म्हणून हे सती साधना करावी लागते. कायेत उतरा म्हणजे काय, हे सगळं पाहण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी, हे भय अनुभवण्यासाठी, अनुभवलं पाहिजे भय. स्वतःचं भय अनुभवलं ना, मग दुसऱ्याची जाणीव होते. स्वतःचा आनंद अनुभवला ना, मग दुसऱ्याच्या आनंदाची आपल्याला अ, जाणीव होते. की जसा मला आनंद पाहिजे, जसं मला सुख पाहिजे, तसं त्याला पण पाहिजे. जसं मला हानी नको आहे, तसं त्याला पण नको आहे. जसं मला जीवन प्रिय आहे, तसं त्याला पण प्रिय आहे. हे जे आत्मपर भान, स्वतःचं आणि इतरांचं भान, हे तेव्हाच येतं जेव्हा आपण आपल्यामध्ये असतो. पण आपण आपल्यामध्ये जर नसू, आपलं जर आपल्याशी कनेक्शन नसेल, म्हणजे सतीमध्ये नसू, जागृत नसू, तर आपल्याला दुसऱ्याचा दुसऱ्याबद्दल संवेदनशीलता नसते. कारण त्याचं भान नसतं. कारण आपल्याला आपलं भान नसतं. आणि अशा बेभान अवस्थेतच आपलं वर्तन आणि जीवन चाललेलं असतं. आणि मग आपल्याला ते कळत नाही कशामुळं काय होतं. म्हणून आपलं माइंड हे चंचल असतं. चित्त चंचल असतं. मन भटकत का असतं? तर त्याला ते कळत नाही. तर ते कळावं म्हणून आत उतरावं लागतं. म्हणून सतीमध्ये यावं लागतं. कायेत यावं लागतं, वेदनांमध्ये यावं लागतं, चित्तामध्ये, विचार प्रक्रिया, पाहण्यात पाहणं, ऐकण्यात ऐकणं, गंध, चव, स्पर्श, बोलणं, चालणं, वागणं, झोपणं, उठणं, प्रत्येक गोष्ट जेव्हा सतीच्या अ, प्रकाश म्हणायचा असेल तर प्रकाश म्हणा त्याला, आतला प्रकाश, बोधी. बोधी म्हणजे बोध आहे. तो प्रकाश आहे. त्या सतीच्या जागृतीच्या प्रकाशात जर संपूर्ण जीवन आपलं अस्तित्व असेल, तर आपल्याला स्वतःचं जीवन कळतं. आणि तरच आपल्याला धम्म पण कळतो. आता या गाथेचा अर्थ जो आहे, तो नुसत्या शब्दांवरून लक्षात येत नाही. ह्या गाथांचा अर्थ आपल्याला आपल्या अनुभवातून लक्षात येतो. म्हणून धम्म हा फक्त पुस्तकी अभ्यासाचा विषय नाही. धम्म हा प्रवचन ऐकण्याचा विषय नाही, किंवा धम्म हा नुसतं एका ठिकाणी ध्यान करण्याचा पण विषय नाही. धम्म हा जागृतीचा विषय आहे. आणि हे धम्म कायेत असतात. मनोधम्म मनोधम्म हे ओळखतात. मनोधम्म म्हणजे विचार विचार हे ओळखण्याची प्रक्रिया आहे. म्हणून त्याच्या शब्द आहेत. विचारामध्ये शब्द आहेत. शब्दच आपण वाणीतून बोलतो. त्याच्यामध्ये आपल्या भावना पण आहेत. म्हणून घाबरलो तर तसे शब्द येतात. आनंदात असू तर तसे शब्द येतात. जागृत असू तर तसे शब्द येतात. भानावर नसू तर मिस्टेक्स होतात. चुकीचे शब्द येतात. म्हणजे आपलं जे बोलणं आहे, हे आपलं मन बोलतं, आपलं चित्त बोलतं, भावना बोलतात. आपली काया जी कृती करते, ती आपले विचार कृती करतात कायेच्या द्वारे. आपल्या भावना कायेच्या द्वारे कृती करतात. म्हणजे आपली काया बोलते, काया कृती करते. तर ती कृती चांगली किंवा शुद्ध असावी, म्हणजे शिलाचरण. ते शिलाचरण करावं असं म्हटलेलं आहे. परंतु शिलाचरण लगेच होत नाही. जोपर्यंत आपण आत उतरत नाही आणि त्या शिलाचरणाला कोण प्रवृत्त करतं? ते चित्त आहे, जागृत चित्त आहे, जागृत मन आहे. तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय ते कळत नाही. तसं आता हे दांडक्यानं मारलं, दंड केला दुसऱ्याला, तर त्याला काय होत असेल, हे मला माझं भान असल्याशिवाय ते कळत नाही. मी दुसऱ्याची हत्या केल्यानंतर त्याचं काय होत असेल, हे माझं कधीतरी कुणीतरी मला जेव्हा जास्त त्रास दिलेला आहे किंवा माझ्या जीवावर बेतलेला आहे, तेव्हा मी जर भानावर असेल, सतीमध्ये असेल, तरच मला कळेल का दुसऱ्याचं काय होत असेल. म्हणून अत्तानंग उपमंकत्वा,
स्वतःला त्यामध्ये पाहून, इतरांसारखं जाणून, इतरांना स्वतःसारखं जाणून, कुणाची हानी करू नये, कुणाचा घात करू नये, असं हा दंडवग्गोतला, हे दंडवग्ग सांगतो किंवा दुसरी गाथा सांगते. तर आजचं जे काही आपलं ह्या गाथेला धरून जे धम्मचिंतन आहे, आणि विशेष म्हणजे आपली प्रॅक्टिस आहे. आपली प्रॅक्टिस निसटली नाही पाहिजे. प्रॅक्टिस पासून अलिप्त होता कामा नये. कारण सगळी समज जी आहे, अंडरस्टँडिंग जी आहे, दृष्टी जी आहे, सम्यक दृष्टी जी आहे, ही जागृतीवर अवलंबून आहे, सतीवर अवलंबून आहे. म्हणून सती हा सगळ्याचा बेस आहे, पाया आहे. तर होय ना. तुम्ही तुम्ही शिक्षक होता, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न आहे. कारण हा अनुभवात, आता हे अनुभवाचे बोल आहे तुमचे. आहे. होय. तुमच्या शिक्षेमुळे, कारण तुमच्या हातात छडी, हं, हम्म. दंड, तुमच्या हातात छडी असल्यामुळे मुलं शांत बसायची. तर का शांत बसायची? शिक्षा. हा, तर ते दंडाला, शिक्षा मिळाली. ते दंडाला, त्या छडीला घाबरत होते. म्हणजे कारण मारायचं हे नाही, पण त्यांना उभं वगैरे ठेवत होतो आम्ही. पण त्यांना वाटायचं ते- ना तुम्ही माराल म्हणून. हो हो. कारण कारण काही कधीतरी कधीतरी मार खाल्लेला असतो आधी. ते त्यांना ते आठवतं, अरे यांची छडी अशी लागते. फार फार मारतात बरं का ते सर. नाही का, म्हणजे मारणारे सर जे असतात ना, विशेषतः पीटीचे सर वगैरे, यांना सगळे सगळे शाळा घाबरते. सगळे मुलं घाबरतात. आणि कॉलेजमध्ये सुद्धा. हा. दुसरं असं की जे शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक असतात, हा, तेच ना, त्यांना पीटीचे मग जास्त पीटीचे घाबरतात. सर, पीटीचे सरांना फार घाबरतात. हा, त्यांना जास्त घाबरतात. खूप घाबरायचे. आणि हा. कॉलेजमध्ये आणि सुद्धा मी पाहिलं. कॉलेजमध्ये हम्म, असताना सुद्धा आता एक कॉलेजमध्ये आता पुढचे वर्ग है ना, हम्म, FY SY, तिथे सुद्धा तिथले हा, जे फिजिकल, काय म्हणतात ते, ट्रेनिंग देणार, फिजिकल काय, पीटीचे शिक्षक मंगलसिंग सर होते आमचे. तर त्यांना ते आले, त्यांनी नुसता आवाज जरी काढला किंवा ते असे दिसले ना, तर सगळे मोठमोठाले मुलं लगेच लगेच वर्गात. मोठमोठाले वर्ग असायचे, 50-50, 60-60 मुलांची वर्ग असायची त्यावेळेला. सगळे सगळे तर सगळे दंडाला घाबरतात. खरंय. तर आता का घाबरतात? तर त्या माराचं भय. हम्म. त्या माराच्या भयानं ते शांत होतात. परंतु इथं आता आपला अभ्यासाचा मुद्दा असा आहे की अ, अ, आता आपण याचं समर्थन करतो की मुलांना छडी दाखवली की मग त्याच्यावर, नाही का, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, याच्यावर आपण चर्चा केली. तसं काय होत नाही. छडीमुळं कोणाला विद्या नाही मिळत. छडीमुळं तो शांत बसतो. शांत बसल्यामुळे मग आता शांत बसून काय करायचं? तर मग ऐकायचं बा, लक्ष द्यायचं. कारण काही तो, हा, परंतु काही त्या, शिक्षकांना आपण असं असं होऊ शकतं का की तो भयामध्ये आहे, तो घाबरलेला आहे, आणि तरी अभ्यासावर लक्ष आहे, असं होऊ शकतं का? तुमचं काय मत आहे? नाही, मुळातच ते त्यांची. हा, बोला बोला. कोण, मी बोलू का? हा, बोला. तुम्हालाच प्रश्न आहे. शिक्षक असल्यामुळे तुम्हाला मुख्य प्रश्न, तुमच्याशी चर्चा चालली, आम्ही मुळातच सगळे कसं ऐकतोय होतं. तुमचं. हम्म. पण असं होऊ शकतं का की छडी दाखवली, तो घाबरलाय मुलगा, आणि नाही, तात्विक तसंच आहे. घाबरून शांत बसलाय, आणि आपण तरी त्याचं अभ्यासात लक्ष आहे, असं होऊ शकतं का? म्हणजे असं 100% लक्ष नसतं त्याचं. नाही, पण नाही काही लागत. अंशी तो कारण तो शांत होतो. घाबरलेला आहे, त्याचं मन फ्री नाही, मोकळं नाही. हम्म. त्याचं मन मोकळं नाही, तो घाबरलेला आहे. आणि हम्म. घाबरलेल्या अवस्थेत तो कसा अभ्यासावर लक्ष देऊ शकतो? इम्पॉसिबल आहे. तर नाही, पण त्याला, आपल्याला डोळ्यात तो शांत बसला म्हणून ठीक आहे. आता शिक्षकाला बरं खरंच. वाटत असेल, बा माझ्या छडीचा तो परिणाम होतो किंवा माझ्या उपस्थितीचा यांच्यावर परिणाम होतो, लोक पोरं शांत बसतात. पण ते घाबरून शांत बसतात. हम्म. आणि मला वाटतं हे भय कमी करण्यासाठीच आता मारण्यावर बंदी आलेली आहे ना, शिक्षकांना पण. नाही, त्यावेळेस पण बंदी होती ना. बंदी होती, नाही का, म्हणजे बघा, हा, त्यावरती बंदी ते होती. परंतु ही ते आपल्या अंडरस्टँडिंग, सोयीसाठी फक्त जे असं छडी म्हणा काय.
एखादी हा, काठी छोटीशी घेऊन जायचं. हा. पण ही मला असं अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे नाही का सर? म्हणजे हा, हे आता आपला जो विषय आहे धम्मपदातले याला घेऊन, की भय म्हणजे काय आहे, भयामध्ये काय अवस्था होते समोरच्याची, हे बरोबर. मारणाऱ्याला लक्षात आलं पाहिजे. हं, मग त्यानं दुसरं काहीतरी असं शिकलं पाहिजे. ते दुसरं जे आहे ते आता आपल्या दृष्टीनं काय आत्म शिक्षण आहे ते जागृत करता आलं स्वतः. पाहिजे, हं. जागं करता आलं पाहिजे. जाग जाग जर केलं, आता हे तंत्र बाबासाहेबांनी वापरलेलं आहे. जनजागृती, यांना जाग केलं, अस्पृश्यांना जाग केलं. जाग केल्यामुळं त्यांना त्यांना जे भान आलेलं आहे, ते भानामुळं ते नुसतेच घाबरले नाहीत. ते विचार करायला लागले, चिंतन करायला लागले. मन मन मोकळेपणाने विचार करतं. जेव्हा भय कमी होतं, म्हणजे जेव्हा जाग येते. जेव्हा जाग येते तेव्हा मन मोकळेपणाने विचार करायला लागतं. तेव्हाच खरं चिंतन होतं. घाबरून तो नुसता विचार करतो. तो चिंतन नाही करू शकत. चिंतन करणं हे मोकळ्या मनाचं काम आहे. फ्री माइंड पाहिजे. दडपण नाही पाहिजे. दडपण असेल तर चिंतन. म्हणून आता आपण याला धम्मचिंतन म्हणतो. धम्म एक तर समजून समजून घ्यावा लागतो. समजण्यासाठी धम्मानुसती पाहिजे. म्हणजे मोकळेपणानं, जागृतपणे विचार प्रक्रिया जाणवली पाहिजे. चित्त जाणवलं पाहिजे. जाणीवा जाणवल्या पाहिजेत. मग मोकळेपणानं ते विचार, चिंतन चालू शकतं आणि मग काहीतरी निष्कर्ष येतो. म्हणून आपला आता रोजचा जो वर्ग चालतो आपला हा ही काही आता याला आपण कार्यशाळाच म्हणतो. ही जागृतीची कार्यशाळाच आहे ऑनलाईन. ह्याच्या शेवटी आपली मनोवस्था कशी होते बघा. ती नकारात्मक असते का? ती भयकारक असते का? तिच्यात दडपण निर्माण होतं का आपल्या मनामध्ये? काहीतरी म्हणजे डोक्याच्या वरून गेलं बा सगळं, असं वाटतं का? की आपण पण जागृतपणे विचार करायला लागतो. भले आपण काही व्यक्त करता येत नसेल, पण काहीतरी विचार करतो आपण, चिंतन करतो. कारण काहीतरी समजतं. कारण चित्त थोडं शांत होतं, मन शांत होतं, आपण शांत होतो. सती आधी समता आणते, शांतता आणते. आणि मग पुढचं जे कळतं ना, खरं म्हणजे त्याला त्याला विपස්සना म्हटलेलं आहे. पण आता तो विपස්සना शब्द इतका विकृत झालाय. विपස්සना म्हणजे ॲक्चुअली आत शिरल्याशिवाय विपස්සना शक्यच नाही. विपස්සना हे ध्यान नाही. विपස්සना हे इन्साईट आहे. इनसाईटमध्ये आत जावं लागतं आधी. मग ते दृश्य आतलं दिसतंय. अंतर्बोध होतो. अंतर्बोध होण्यासाठी अंतर्भान पाहिजे. म्हणजे सती पाहिजे. आणि विशेषतः धम्मानुसती पाहिजे. म्हणजे विचार प्रक्रिया ज्या आहेत, मेंदू जिथं जिथं हे सगळं विचार करण्याचं, चिंतनाचं काम चाललेलं असतं, तिथं तिथं मन चित्त पोहोचलं पाहिजे. तिथं जागृती पोहोचली पाहिजे. मग ते चिंतन होतं खऱ्या अर्थानं. मग धम्म समजतो. धम्माचा बोध होतो. मग बोधी, मग बुद्धत्व असा तो प्रवास दिसतो. तर ह्या गाथांच्या निमित्तानं आणि आपल्या प्रॅक्टिसच्या निमित्तानं आपल्याला जे सापडत जातं ते दडपणामुळे नाही सापडू शकत. इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं माइंड असं फ्री झालं पाहिजे. मोकळं दडपण कमी झालं पाहिजे. भय असेल तर भय कमी झालं पाहिजे. चंचलता असेल तर चंचलता कमी झाली पाहिजे. काय प्रेशर असेल, टेन्शन असेल,
तर ते सगळं कमी झालं पाहिजे. दुःखमुक्तीचा दुसरा अर्थ काय? याच जर परिपूर्ण याच दुःखमुक्तीची परिपूर्ण अवस्था जी आहे ते निब्बाण आहे. निब्बाणं परमं सुखं. निर्वाण हे परिपूर्ण सुख आहे असं म्हटलेलं आहे. पण ते असंच येत नाही. ते त्याची पायाभरणी जी आहे ती कायेमध्ये आहे. कायेतून आपण तिथपर्यंत म्हणजे आतच आधी उतरलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर नुसतं ध्यान, नुसतं अटेन्शन प्रश्न सोडवत नाही. सती भान ही वेगळंच वेगळंच काम आहे. मला वाटतं ही गोष्ट थोडी निसटली बौद्ध गुरूंकडून, किंवा जे लोक ध्यान साधना शिकवतात किंवा बौद्ध धर्म सांगतात, सगळ्यां म्हणजे समजत असेल, पण म्हणजे माझ्या तरी असं पाहण्यात नाही. आता काय बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या मी, पण भानावर आलं पाहिजे, आपण जागृत झालं पाहिजे असा विषय येत नाही. कुठेतरी ध्यान लावलं पाहिजे, कुठेतरी गुंतून पडलं म्हणजे गुंतून पडायचं, तर त्याच्यातून शांतता मिळते आपल्याला. शांतता मिळते कारण तुम्ही बाकी सगळे विषय कमी कमी होतात आणि अ, तिथं थोडं मन लागतं त्या ध्यानाच्या विषयामध्ये, मग ते शांत होतं. पण जोपर्यंत तो विषय असतो तोपर्यंतच. तो विषय संपला की परत भटकणं सुरू. म्हणून सती जागृतीचा विषय जो आहे तो जो जो सगळ्या अंगामध्ये भिनतो, धम्मं कायेन म्हणजे अंगामध्ये, जाणीवांमध्ये, चित्तामध्ये, म्हणजे भावनांमध्ये, विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तो भिनतो सतीचा विषय, तेव्हा जी 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 समता येते, ट्रँक्विलिटी, शांतता जी येते, त्याच्यातून ते शोध सुरू होतो. तो धम्मविषय, किंवा त्याला आपण इन्साइट म्हणतो. इन्साइट सुरू होते, असा हा विषय दिसतो. हा मुद्दा परत बोला. सावधान म्हटल्याबरोबर जो अचानकपणे श्वास जाणवलेला असतो, ज्याच्याकडे आपण मुद्दाम पाहिलेलं नसतं किंवा प्रॅक्टिसचा भाग बनवताना आपण त्याकडे मुद्दाम पाहत असतो ओढून ताडून, तो तसा नाही, ते अचानकपणे. आणि ही कंटिन्युटी ऐकेपर्यंत म्हणजे विषय संपेपर्यंत अजूनही त्या श्वासाबरोबर, ऐकण्याबरोबर, श्वासाबरोबर या दोन्ही अवस्थेमध्ये आहोत आणि विचार आपोआप कमी झालेले आहेत, की इकडे तिकडे भटकंतीला जात नाहीत ते विषय, विषय येत नाहीत. हा हा जी शांतता आहे ती नीरव शांतता आहे, हा ती अनुभवली. तर तुमचा या प्रश्न आहे, तुमचा प्रश्न असा होता की हे टिकून का राहत नाही. हा, मग हे संपल्याच्या नंतर परत ते भटकंतीला जातं हा ते मन. का कारण आणि मग ते कुठे कुठे हा जातं ते कळत नाही. ते हा कुठे कुठे जातं ते कळत नाही. हम्म, आणि मग ते गोंधळ चालू होतो, म्हणजे सगळं हा. तो आधीच आतमध्ये. असतो, आधीच असतो तो. चालू होतो म्हणजे हा, तो आधीच असतो. हा. आधीच ते आता मला सांगा. हे असं का होत नाही, इतर वेळेला का होत नाही, तर आपण आत्ता जो विषय चाललेला असतो ना सतीचा, तर आपण सतीवर ध्यान करतो, ध्यान देतो. हं. आणि इतर वेळेला आपल्याला सती कशाला म्हणतात, सती म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, हा प्रयत्न आपल्याला इतर वेळेला जो प्रॅक्टिकली करावा लागतो तिथे आपण कमी पडतो. पण हा. इथं इथं लक्षात येतं कारण तिथं ध्यान जातं. परंतु ध्यान नुसतं तो मुद्दाच पकडून ठेवतो आपण. म्हणजे जसं आता कधी कधी आपण पोटात उतरा म्हणलं पोटच धरून ठेवतो, श्वास म्हणलं तर श्वासच धरून ठेवतो, काया म्हटलं की कायाच धरून ठेवतो, जाणीवा म्हटलं म्हणजे जे 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 तुम्हाला जे आपल्याला लक्षात येतं ते त्याला धरून ठेवतो. प्रस्थान झालं पाहिजे, पुढं पुढं जायचंय, तर हे धरून ठेवल्यामुळे पुढे जाता येत नाही. म्हणून ध्यान ही धारणा आहे. आणि सती ही गतिशील आहे. ही ही सर्वांगामध्ये उतरली पाहिजे, उतरते.
जर पद्धतशीर प्रॅक्टिस केली आणि जरा शांतपणे केली आणि समजून उमजून केली तर मग ते होतं. मग ही अवस्था आत्ता आलेली अवस्था ह्या तासाभरामध्ये जी अवस्था आहे ते टिकून राहू शकते. म्हणून ज्याची त्याची स्वतंत्र प्रॅक्टिस जी आहे ना ती महत्वाची आहे. इथं फक्त आपण माहिती करून घेऊ शकतो, पण ज्याची त्याची साधना प्रॅक्टिस ती साधना जागृतीची प्रॅक्टिस ही निरंतर चालली पाहिजे, नॉन स्टॉप. सुरुवातीला ते जड जातं जरा. आणि हा आणि एक असंही जाणवलेलं आहे, की विचारांच्या गरजेचे विचार आणि अनावश्यक विचार यातला फरक होत चाललेला जाणवतो. हा गरजेपुरते जे विचार आले पाहिजे, हा म्हणजे येतातच ते. आले पाहिजेत ना, ते येतात. आणि मग हे गरजेचे विचार आहेत आणि अनावश्यक विचाराकडे हा लक्ष देऊशी वाटत नाही. ते मन म्हणजे हे हा भान आहे का सर? हो. अनावश्यक विचार आहेत, याचे काय करायचे? याची काही गरज नाही. हे तापदायक विषय आहे. कारण आपल्या अनुभवात आलेले असतात. त्या त्याचा अगोदरच त्याचा विचार करायची गरज नाही, त्याचं काय करायचं. हां, ते तापदायक ठरलेले असतात. सती सती आपला जे अनुभव सती जी असते, जागृती जी असते ना, ही योग्य काय अयोग्य काय हे दोन्ही पाहते. तिला दिसतं, हां, तिला ते जाणवतं, तिच्या लक्षात येतं. सती जागृतीचं ते कामच आहे. ती योग्य काय अयोग्य काय पाहते आणि मग मनुष्य सम्यकतेवर येतो, मध्यम मार्गावर. हां, तसं चाललंय सर आता. सम्यक आता ऐकून घ्या. सम्यक सम्यकता म्हणजे सम्यक अष्टांग मार्ग जो आहे ना, सम्यक हं, सम्मा सती सम्मा संकल्प, हे जो सम्यक म्हणजे मध्यम. तर हं. मध्यम अवस्थेला माणूस तेव्हा येतो जेव्हा त्याच्या सतीला जागृतीला योग्य काय अयोग्य काय हे कळतं. मग आपोआपच चित्त मन हे सम्यक अवस्थेवर येतं. मग तिथं सम्यक दृष्टीचा उगम होतो, सम्यक संकल्प कळतो, सम्यक वाणी कर्मांत सगळं कळतं. पण आधी सती पाहिजे. अष्टांग मार्गातली सती जी आहे ना ही हे पहिलं अंग आहे खरं म्हणजे. प्रॅक्टिकली समाधी हा उद्देश आहे, निर्वाण समाधी हा उद्देश आहे. तो संकल्पात येऊ शकतो नंतर, पण सुरुवात ही सतीपासून म्हणजे कायेत उतरण्यापासून किंवा पुढच्या जाणीवा चित्त मन हे ह्याच्यातून ती सती पुढं गेली पाहिजे. ती जोपर्यंत अशी काय होतं एकरूप होत नाही. जसं आपण चहा बनवतो तर पाणी गरम केलं, मग पावडर टाकली, मग साखर टाकली, मग दूध टाकलं, ते सगळ्याचा मिळून जो चहा होतो, तर त्या चहामध्ये दूध कोणतं चहा पावडर कोणती साखर कोणती आणि मूळ पाणी कोणतं हे सांगता येत नाही. सगळं मिळून जो चहा होतो, चहामध्ये हे सगळे घटक एकरूप झालेले असतात. तर सती जेव्हा आपण कायानुसती वेदना चित्त हे सगळं जे म्हणतो, हे सगळं नंतर एकच होतं. एक ती एकरूपता येईपर्यंत आपली साधना चालू राहिली पाहिजे. पण नंतर ती साधना बंद होते. जसं चहा झाल्यावर साखरेचा आणि पाण्याचा आणि पावडरचा आणि दुधाचा विषय नाही राहत, तसं एक झाल्यानंतर कायान चित्तन वेदनान मन मनोधम्म आणि श्वास आणि हे पाहणं आणि ऐकणं गंध चव स्पर्श हे बोलणं वागणं हे हे वेगळं 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 नाही राहत, ते सगळं एकच होतं. कारण हे सगळं युनिट जे आहे जीवनाचं हा हे जे एक अस्तित्व आहे, संस्कारित अस्तित्व, हे एकच आहे. पण ते एक आपल्याला का जाणवत नाही? कारण त्या सगळ्याचं भान नाही, सती नाही, जागृती नाही, असा तो विषय आहे. त्यामुळं
प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, साधना साधना साधना, साधना थांबेपर्यंत साधना चालली पाहिजे. खूप सुंदर. म्हणजे म्हणजे प्राप्तीपर्यंत प्रयत्न करावे लागतात, नंतर प्रयत्न करायची गरज नाही प्राप्ती झाल्यावर, असा त्याचा हा, अर्थ. साध्य झाले. काय हा, उजवा हात दुखतोय, बोला. दुखतं. आणि आता सरांचा विषय होता ते मी ऐकत होतो. तिकडे लक्ष मी लक्ष देऊन ऐकत होतो, तेव्हा माझ्या ह्या वेदना कमी जाणवतात हा हाताच्या. हा आणि जसं आपण कनेक्ट होतो त्यावेळेला सुद्धा इतर अवयवाकडे अंगाकडे बघत असताना हाताच्या वेदना कमी होतात. मग ही सत्य आहे का काय मला काही कळणार नाही. म्हणजे तिकडलं कमी होणं. माझा माझा अनुभव असा आहे, किंवा म्हणजे मला असं वाटतं, अनुभव पण आहे आणि वाटतं पण. काही गोष्टींचा म्हणजे निष्कर्षाला यायला आपल्याला थोडासा विचार विचार करावा लागतो, वेळ द्यावा लागतो त्याला. दुःख असणं ही एक गोष्ट आहे, ते सत्यच आहे, ते असतंच. कोणताही नाही, आता हात दुखतोय किंवा काय डोकं दुखतंय किंवा सर्दी झाली, खोकला, काय जे असेल ते, दुःख असणं हे सत्य आहे. पण दुःखानं दुःखी होण्यानं ते जास्त वाढतंय ते. किंवा दुःख नको नकोच्या मोडमध्ये जर गेलं ना, नको नाही मला, नको नको नको, म्हणजे त्याला धरून ठेवतं, नको म्हणून धरून ठेवतं. जी गोष्ट जास्त होल्ड केली जाते, धरून ठेवली जाते, धारणा, पकड, ती जास्त त्रासदायक होते. दुखणं दुःख हे आपलं जीवन किंवा आपलं अस्तित्व हे नॅचरली कमी करतं. सेल्फ हिलिंगचा जो मुद्दा आहे ना, म्हणजे शरीर हे स्वतःला बरं करतं, चित्त मन हे स्वतःला बरं करतं, परंतु त्याच्यातल्या ह्या ज्या धारणा आहेत ना, हे नको, म्हणजे लोभ द्वेष जो आहे ना, हे पाहिजे, आनंद पाहिजे पाहिजे पाहिजे, दुःख नको नको नको, सुख पाहिजे पाहिजे पाहिजे, दुःख नको नको नको, ह्या दोन्ही मध्ये होल्डिंग आहेत, धरून ठेवणे आहेत, धारणा आहेत. आणि म्हणून ते सुखही पूर्ण मिळत नाही आणि दुःख तर चालूच आहे. असं ते काहीच आहे. याच्यावर आता थोडंसं अजून विचार करावा लागेल, कारण आता हे आपण अभ्यास करता करता हे मुद्दे पुढे येतात, परंतु दुःख धरल्यानं जास्त जाणवतं. जाणवतं. तुमचा हात दुखतो, ते म्हटलं ना, हात दुखतोय, नको नको नको, आणि तुम्ही आता कसं का दुसरीकडे तुम्ही उतरताय शरीरामध्ये, पोटामध्ये उतरताय किंवा आणखीन काही जे जे काही आपलं चाललं आतापर्यंत, मगाशी मगापासून जे चाललं त्याच्यात तुम्ही उतरताय, तर तुमचं त्या हाताकडे कुठे मग ते त्याला नाही धरून ठेवलं तुम्ही, तर त्याचं रिपेअरिंगचं काम चालू आहे, सेल्फ हिलिंगचं काम चालू आहे. स्वतःला बरं करता ते शरीर. असं पण एक प्रोसेस आहे ना, जसं आता प्राणी काय दवाखान्यात जातात का? ते आजारी पण पडतात आणि नीट पण होतात. किंवा पूर्वीची माणसं हे सारे दवाखान्यात जात नव्हती, आता आपल्याला दवाखान्याचं कधी कधी काही ना, म्हणजे वेळच असतंय ते. दवाखान्याला इतके ऍडिक्ट, औषधांना इतके ऍडिक्ट झालेलो असतो आपण, तर मग शेवटी ते एक सवय पण लागते मग ती. पण पूर्वीची माणसं ही नॅचरली ते हे व्हायची, बरी पण व्हायची. अर्थात त्याचं समर्थन नाही करतायत. जे काही संशोधनं झाली ती चांगल्यासाठी झालीत, परंतु ते त्याच्यातून ॲडिक्शन पण झालंय. ड्रग ॲडिक्ट सारखं, मेडिसिन ॲडिक्टेड पण लोक आहेत असं मला वाटतं. म्हणून शक्यतो सेल्फ हिलिंगवर लक्ष पाहिजे. तर ते सेल्फ हिलिंग हे सतीमध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. होऊ शकतं. नाही तर दुःखमुक्ती कशी काय मिळते मग? बुद्धांना जे निब्बाण दुःखमुक्ती, म्हणजे दुःख नव्हतं असं नाही ना. त्यांचं वय पण झालं होतं, 80 पर्यंत ते गेले, त्याला वय झालेलं होतं. तर ते शेवटी जे म्हणाले की माझं शरीर हे मोडकळीस आलेल्या बैलगाडीसारखं झालेलं आहे, तरी पण माझ्यातली ऊर्जा अजून शाबूत आहे, माझ्यातली शक्ती शाबूत आहे. तर त्याचा अर्थ काय? तर दुखण्यामध्ये दुखणं नाही,
म्हातारपणाचं दुःख नाही, आजाराचं दुःख नाही, मोडकळीस आलेलं शरीर आहे म्हणून तो वीक पॉइंट नाही बनलेला. बाबासाहेबांचं पण पहा, एवढं शेवटी शेवटी इतकी गलित गात्र अवस्था होती, डोळे काम करत नव्हते, गुडघे दुखत होते, बाकी डायबिटीस सारखे आजार होते, तरी लिखाण काम चालू होतं, तरी काम चालू होतं, तरी भेटीगाठी चालू होत्या. 5 डिसेंबरच्या रात्री बुद्ध आणि त्यांच्या धम्माची प्रस्तावना लिहून पूर्ण करतात आणि 6 डिसेंबरला जातात. म्हणजे ऊर्जा सक्रिय राहते. आजार आजाराच्या जागी, शरीर शरीराच्या जागी, चित्त चित्ताच्या जागी, मन मनाच्या जागी, ऊर्जा ऊर्जेच्या जागी, असं काहीतरी येते. त्याची आपण कल्पना करू शकत नाही. तर प्रॅक्टिस करत राहायचं, स्वतःमध्ये उतरायचं, स्वतःचा शोध घ्यायचा, स्वतः अनुभव घ्यायचे. त्याच्याशिवाय बुद्धही कळत नाहीत आणि बाबासाहेबही कळत नाहीत, असं माझं मत आहे. तो नुसता अभ्यासाचा विषय नाही आणि माहितीचा विषय नाही आणि पांडित्याचा विषय नाही. मला किती कळतं, किती वाचलं आणि किती ध्यान केलं, तो विषय नाही. हा सतीचा विषय, जागृतीचा विषय आहे. म्हणून आपलं जीवन आपल्याला समजलं पाहिजे. आत्तदीप भव, हा मुद्दा आहे.